नमो फलसिद्धाय. श्री फलसिद्ध चरित्र अमृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. आदि अनादि अविनाशा विश्ववंदा पुराण पुरुषा लीला विग्रही परेशा फलसिद्ध सर्वेशा तुझ नमो. काश्मीर देशाते सोडून जेव्हा निगती सिद्ध आपण 5,000 संन्यासी गण सिद्धा संगे निघाले. काश्मीराचे मठात संख्या वाढली ही बहुत. ऐकण्यास मिळे वेदांत, खाण्यास मिष्टान्न मिळत असे. नेर केसरीचा अन्नसाठा, त्यात नृपाचा पुरवठा. संतर्पण नित्य चाले मठा, अनंत लोक जेवती. नर केसरीच पुत्र झाला, परिवार आनंदला. तेव्हापासून चालला पक्वान्नाचा भडीमार. एदी आळसी बेकार, कर्तव्य परागमुख वाढले फार. संत होऊनी अनेक नर, मठी राहती खाण्यास. मिष्टान्नाने पुष्ट झाले, तो दिल तनु शोभिले. तोंड सर्वांचे वाढले, वजन झाले दुप्पट. ऐसा सर्व संत मेळा, सिद्धा संगे झाला गोळा. सर्व म्हणती सिद्ध भोळा, बरा सापडला दैवाने. मार्गी जाता निरंजन वनी, प्रवेश केला सर्वांनी. अपार झाडा झुडपातुनी, मार्ग क्रमिती कष्टाने. गगनचुंबी तरुवर, साहून शक्ती फळभार. नम्र झाले तेने फार, जणू आदर दावया. आम्र कंदंप देवदार, चंदन सुगंधी मलयागार. नारळी खजुरी देवदार, नाना जाती वृक्षांच्या. जाई जुई सेवंती, तुळसी बकुळ मालती. विविध गुलाब पारिजाती, पुष्पे सुशोभिती अनेक. सिंह व्याघ्रादी कुंजर, नवधेनूचे खिल्लार. कस्तुरी मृगादी अपार, अरण्यात त्या राहती. राजहंसादी क्रीडती, मयूर आनंदे नाचती. मंजूळ स्वर कोकिळा करीती, आनंद भीती सर्वास. पुढे अरण्य लागले घोर, मार्ग न दिसे बरोबर. वंचरांचे शब्द थोर, चहूकडून होताती. ऐसा निर्भेड अरण्यात, वर्तले पहा अद्भुत. कळप व्याघ्रांचा धावत, येता झाला ते धवा. व्याघ्रा मुद्रा अति क्रूर, नेत्र जैसे खदिरांगार. आरोळ्या माळीत वरच्यावर, येऊ लागले सिद्धाकडे. 5,000 साधू संत, पाहून झाले भयभीत. पळू लागले अरण्यात, सैरा वैरा होऊनी. कोणी चढती वृक्षावरी, कोणी पळून गेले दुरी. भीतीने काही वरचेवरी, मलमूत्राते त्यागिती. पळती काही पोट धरून, मूर्छित पडले काही जण. कच्चे कचऱ्या समान, गेले पळून सर्वही. 1020 राहिले, जे होते ज्ञानी भले. ज्यांचे मनी पूर्ण बिंबले, आत्मसमान सर्वांचा. सिद्धचरणी भाव ज्यांचा, दृढ निश्चय होता त्यांचा. त्यांनी संगन सद्गुरूचा सोडला, ऐस्या स्थितीतही. सिद्ध होते ज्या स्थळी, 50 व्याघ्रांची आली टोळी. प्रभो सिद्ध चरण कमळी, लोळी घेतली ते धवा. लोटांगणा परी लोळती, काही कौतुके नाचती. काही सिद्ध चरणावरती नमन करीती ते वेळी. त्या सर्वांना संबोधून बोलते झाले सिद्ध वचन. शांतपणे घ्या ऐकून, 2 शब्द सांगतो. माझा पूर्ण होता विश्वास, की तुम्ही आले दर्शनास. परंतु आमच्या शिष्यास भय दाऊनी पळविले. कच्चा कचरा उडून गेला, कौतुक दाविले 100. तुमच्या आगमनाने न्याय झाला, कच्च्या पक्वायाचा सहज हो. तुमचे कार्य झाले आता, जावे आपल्या स्थानी त्वरिता. सिद्ध आज्ञा ऐसी होता, व्याघ्र गेले पळूनी. सिद्धचरणी ज्यांचा भार, कसोटीस उतरले 100. त्यांना घेऊन बरोबर, निरंजन वनी पातले. गंगा वाये झुळझुळ, सुगंधी पुष्पाचा परिमळ. पाहुणी सुंदर रम्य स्थळ, सकळ तेथे राहिले. बदाम काजू कर्दळी, पेरू पपई नारळी. अक्रोड पिस्ते चारोळी, पोफळी ही पुष्कळ. खजूर खिरण्या अननस, रताळी जांभळी फणस. चिंकू सत्री मोसंबी सरस, आम्र चक्रोते द्राक्षादी. पळस पुष्पाचा बहार, षड ऋतूत निरंतर. योग्य स्थळी सिद्धवर, तपा कारणे राहिले. योग्य आणि अधिकारी शिष्य होते बरोबरी. गुरुकृपा झाली तयावरी, आत्मज्ञान सांगती. 18 पुराण सार, सर्वास कथिले सविस्तर. तेने संतोष झाला फार, योगियांचे ते दवा. लिंग देह 17 तत्वांचा, आणि 17व्या कुंडलिनीचा. 16 कलात्मक चंद्राचा, निवास कैसा वर्णिला. दशेंद्रिय पंचविषय, या पंधराचा समन्वय. तेने जीवनाश होय, मोह कामाचा ना बरे. 14 विद्या 64 कला, त्या शिकविल्या सकळा. चतुर्दश रत्ने केसी गोळा, झाले तेही सांगितले. आसुरी संपत्ती षडविकार, या
बारात विकल्प चोर या 13ने दुर्गती फार होत असे विबुध हो ज्योतिर्लिंग असती 12 वृत्तांत वर्णिला त्यांचा सारा द्वादशादित्यांचा प्रकारा विशद केले सद्गुरूने मर्म एकादश रुद्रांचे तैसेच सर्व मरुद्गणाचे वर्णन एकादशीचे सांगोपांग निवेदिले ज्ञान इंद्रिये कर्म इंद्रिये मिळून दश इंद्रियाचे लक्षण दश अवतारांचे महिमान दश गुण वर्णन पे केले कैसी श्रेष्ठ नवविध भक्ती भक्तीनेच मिळे मुक्ती श्रवणादी निवेदन शक्ती नवरसते ही वर्णिले अष्टधा प्रकृती लक्षण अष्टांग योग विवेचन यम नियमादी समाधी ज्ञान योग योगा शिकविला सप्त पाताळ सात लोक ज्ञान भूमिका सात देख सप्त स्वरादी धातू विवेक निरूपिला सद्गुरूने षडश अन्य षड विकार 6 शास्त्राचे सर्वसार षडगुण ऐश्वर्य विचार षष्टचक्राते निरूपिले पंचभूत पंचप्राण पंचविषयाचे निरूपम पंचतत्वाचे लक्षण व्यवस्थित सांगितले चतुर्विध पुरुषार्थ लक्षण देह वेद विवेचन चहुमुक्तीचे कारण वाणी वर्ण निरूपिले त्रिगुण मायेचा विस्तार योगी यास सांगती सविस्तर त्रिविद्यतापांचे सुंदर वर्णन केले सिद्धांनी अनेक द्वैतांचे निरूपम जीव शिवाचे विवरण पुरुष प्रकृती लक्षण शिष्यांना त्या निरूपिले ब्रह्म एकची असे सत्य त्या वाचून सर्व अनित्य जगताभास हा असत्य कैसा असे तो वर्णिला ज्ञान अमृताचा पाजुनी रस शिष्यांना केले समरस प्रभो सिद्ध सद्गुरु सरस निरसास रसविले योगी करती सिद्ध स्तवन धन्य सद्गुरु ज्ञान घन आम्हा देऊनी आत्मज्ञान सर्व अज्ञान दडविले आत्मज्ञाना समान कोणतेही नाही ज्ञान ते सिद्धाने पाजून अमर केले आम्हाला योगी समुदाय घेऊन सिद्ध निघाले तेथून निरंजनवन ओलांडून गेले मग महेशास याच ठाई शिवगौरीचा संवाद होत असे ज्ञानाचा ऐसे पवित्र स्थानाचा लाभ झाला सर्वास श्री शंकराचे दर्शन घेऊन केले लिंगाचरण काही दिवस राहून निरंजनवनी परतले पुढे काश्मीर ओलांडला कुरुक्षेत्री वास केला येती जनदर्शनाला अत्यादरे सिद्धांच्या काही काळ गेल्यावर मार्गी निघाले सिद्धवर येता वंदीला ओंकारेश्वर रेवा गंगेचे स्नान केले रेवा नदीच्या तीरासी बैसविले सर्व संन्यासी संबोधुनी सर्वांचे सिद्ध बोलती ते वेळा तुम्ही सर्व झाले सज्ञान अनुभविले आत्मज्ञान तरी कर्म दाखवाय आचरून अज्ञानी जन ताराया नित्य ध्यायील जो शंकर यम होईल त्याचा किंकर जन्म मरण एरझार चुकेल शिव ध्यानाने कर्म बीजाते पेरिले आत्मज्ञान फळावले यास्तव कर्म न सोडिले विबुद्धाने केव्हावी बाहेर दाखवा आसक्ती अंतरी ठेवा त्यागवृत्ती प्रेम असावा सर्वाभूती निर्भय स्थिती असू द्या वेद मार्ग न सोडावा वीरशैव धर्म जोडावा आता फिरोनी गावोगावा उपदेशावा समाज ऐसी आज्ञा होता सत्वर सिद्धास केला नमस्कार गेले संन्यासी चहूफेर धर्मोपदेशा कारणे पुढे एकटे संगमासी तापी पयोष्णवी चांग देवाशी तेथील सर्व विधीसी सारुनी आले प्रणितेस प्रणिता तीरापासून दक्षिणेस दंडकारण्य अतिघोर ते कानन त्यात येऊन पाहती रम्य जागा शोधिली ब्रह्मवृक्ष पळसाखाली गुप्त रूपे वस्ती केली श्री सिद्धाने विबुद्ध हो पौराणिक काळी याच वनी वसत होते धैम्य उनी त्यांचा यज्ञ विध्वंसुनी खिटका सूर टाकीत असे महाप्रचंड अजस्त्र असुर दंड कारणींनी विचरे निर्भर नर मास भक्षणे उदर निर्वाह तो करीत असे इतर कित्येक राक्षसात बलशाली हा विख्यात सहस्रावधी दैत्यासहित वास असे त्या काननी पाहून त्यांचा अत्याचार धैम्य मुनीने केला विचार यज्ञ साधले संहार राक्षसाचा करावया परी यज्ञ रंभाचे वेळी घेऊन राक्षस मंडळी सामुग्रीची राख रांगोळी खेटका सूर करीत असे धैम्य ऋषींनी धावा केला स्तविले श्री जगदंबेला परापराने कार्याला कष्टवीत तुझ माते अंबा होऊनी प्रसन्न वदली भीमास ये घेऊन भीम हस्ते खेटक हनन होईल निश्चयाने धुम्मे आणून भीमास
कथिला सर्व इतिहास, तव भीमवदला कुरुस, यज्ञारंभ करावा, येऊ द्या तो खेटकासूर, त्याचा घेईन समाचार, कुंड मंडप सामुग्री तयार, करुणी यज्ञ आरंभिला, स्वहाकाराचा जय घोष, ऐकुनी आले राक्षस, त्यांना द्वारावरी विशेष, बली पाहिला गदा म्हातारी, भीम धावला राक्षसावर, करू लागला संहार, गदाघाते केले जर्जर, सर्व राक्षस भीमाने, काही भीतीने पळाले, खेटकासुरापाशी आले, आपापले सांगितले, हाल झाले ते सर्व, ते ऐकुने खेटकासूर, हाक मारी भयंकर, सर्व राक्षसांचा भार, संगे घेऊन पातला, भीमाने पाहिला असुर, मनी पारडे आहे थोर, शक्ती यांची जरी फार, तरी अनिवार भीम हा, दुष्टादुष्ट जेव्हा झाली, स्कंद तिची गदा हाती आली, ऐसी भीमाने हाक मारिली, की ब्रह्मांडी टाहो फुटला, दैत्याचे बसले कान ठाळे, वेडे वाकडे करती चाळे, धावून भीमाने मोकळे केले प्राणापासून, कित्येक गदेने झोडिले, कित्येक पायाने तुडविले, सर्वांचे हाडे मोडिले, घायाळ केले राक्षस, एकावर एक आपटून, भीम घेत होता प्राण, दुर्दशा ऐसी पाहून, असुरपती क्रोधावला, येऊनी उभा राहिला समोर, पाहून भीम धावला चतुर, वाटे करण्या नमस्कार, चरणावरती येत असे, क्षणात दोन्ही पायात, घुसुनी उचलिला बलात्पुत, फेकिला राक्षस खोऱ्यात, पडला तेव्हा खाली तो, परी बल्लाड खेटकासूर, धावूनी आला भीमावर, परशु तलवारीने वार, करू लागला क्रोधाने, भीम गरा फिरे, असुरांचा वार बेकार ठरे, तो क्रोधे तया नावरे, बेफाम झाला ते वेळा, रणकेसरी दोघे जण, युद्ध चालले दारुण, एकमेकांचा तेव्हा प्राण, घेऊ पाहती दोघेही, तितक्यात झाला अस्तमान, असुर गेला पळून, भीम आश्रमी येऊन, वंदित झाला हुनीस, धम्य म्हणती बा भीमा, युद्धाची झाली आज सीमा, अयुत राक्षस गेला निजधामा, आता राहिला खेटकासूर, दुसरे दिवशी भीम उठला, 2 मण्याचा फराळ केला, स्कंदी घेऊन गदेला, समरभूमीला येत असे, तितक्यात आला खेटकासूर, संगे आणिला राक्षस भार, प्रथम राक्षसांचा संहार, करू लागला भीम तो, 3 सहस्र असुराते, निजवले प्रहारात पालते, गगन मग गदेने खेटकासुराते, मार मारी भयंकर, लक्ष्मी असुराचे शिर, गदा आवेशे केली वर, कसूर मारता डोक्यावर, भूमीवर तो पडला, पुनश्च भीमाचा दुसरा वार, होताच असुर झाला ठार, जेव्हा मेला खेटकासूर, भीम झाला आनंदे, खेटकासुराचा अंत झाला, पुढे वसविले नगराला, तेच खटकपूर खेड्याला, सिद्ध राहिले विबुद्ध हो, खेटकापूर सानिध्यानी, अंबा प्रकटली भवानी, अद्यापही आहे वनी, महालक्ष्मी नावाने, चांगेश्वर लिंगाजवळ, दंडकारणी रम्यस्थळ, पाहू फलसिद्ध योग बळ, गुप्त रूपे अनुभवती, वीरशैव धर्मपंथ, सिद्धाने केला जाग्रत, मठ आणि अनेक महंत, चहुमुलुखी स्थापिले, तीर्थयात्रेचे पर्यटन करण्यास होते कारण, उद्धरिले अनंत जन, धर्म विस्तारला सिद्धाने, दंडकारणे सिद्ध आले, पुढे सिद्धाने काय केले, ते पुढील अध्यायी निरूपले, वर्णन यथामती. या 10व्या अध्यायात व्याघ्र कथेची झाली मात, सिद्ध ज्ञाने इत्यद्भुत, प्रिय शिष्यास निवेदले, श्री सिद्ध चरित्र सारा अमृत, सेवन करत भाविक भक्त, सिद्ध आले खेटकवनात, 10वा अध्याय गोड हा. श्री सिद्धार्पणमस्तु. ओम नमो फलसिद्धाय. धन्यवाद मंडळी.